बापूस काय गेलो खय हा खय ना असं मोडलं अगं. तू कट करून ठेवला नाही पण मुळात ना कोरामलो होतो तसं डायरेक्ट मोडलो माहिती आहे. तो गेल्या आठवड्यात आधी गेलो आपलं मंग्या खाणून गेलो होतो. हाती गेल्यात की कुठेतरी असणार. डायरेक्ट ह्याच्यातनंच उपटून पडला आहे बघा. कसा मोडला तर बघा. इकडनं एका बाजून कोराम लावतात तेवढा पूर्ण कोरामलेला मला मोडून पडला लगेच गाचकन बघा. नंतर कराम. तर नमस्कार म्हणजे मी असंच आम्ही मी कोकणचं पोर हर्षल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा थेट सकाळी थेट कोकणातनं स्वागत असा. तर इकडे बघा पाठीमागे आई आपली बनवता भाकऱ्या बाहेरच्या चुलीवरती भाकरी. तर हे आमचा हे मागे घर आहे ना आमचा आणि हे आमचा बाथरूम इथे काढूचा. तर तो इथे म्हणजे तिथं छोटा किचन मिनी किचनच होणार म्हणजे आतमध्ये या किचन. तरी आहे आमची बाहेर इकडे भाकरी भाजता बघा तुम्ही बघू शकता आहे. आणि इकडे वातावरण बघा एकदम भारी. रात्री पाऊस पडलो छोटंसं हलको आणि मग दाखवत आहे आपल्या परिसरातले. तर इकडे बघा ही आपली नारळी नारळ धरले नारळीन का नारळी केक पण गडीलो हा त्यावाला येलो तिकडे तो बघा दाखवतोय बघा या केक घडीलो परत नारळी निघा आणि इकडे रामपा धरली आहेत हे बघा. काल एक खाल्लंय मी रामपा तरी. आणि ह्यो पण आहे घड आहे ना केळीचो तो दिसलो तो सिंगलवालो दिसलो. तर आपला जुना घर ओल्ड इज गोल्ड. त्या घरात वेगळी मजा होती म्हणजे इकडे आहे आमची भत्ता भाकरी. काय म्हणता सकाळीच भाकरी भात. बापूस काय गेलो खय हा खय गेले तिकडे वरती कासाच्या तिकडे पैसे देऊ मजबुरी म्हणजे नाही का चूल दूर येता इकडे रॉंग साईडलाच बसली या. काय म्हणतो गावात कसा वाटता मुंबईसून येऊन तुका बरं वाटत भाकऱ्या बाजू. तर मंडई भाकरीत पाणी लावतो बघा भाकरीत पाणी लावता तू व्हिडिओ मोठंच बनवशील तर तुझी भाकरी चालूच राहतील. तर मंडळीनो व्हिडिओ कंटिन्यू बघा. पुढे पण आपण काही ना काही दाखवू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आई आता भाकरी वाजवता का तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. पाऊस तर अधूनमधून पडता गावी आहे म्हणजे आत्ता नाही पडता रात्रीचं पडता दिवसाचं नाही पडत. तर चला तर मंडळी यो बघा सुरमाड ना असं मोडलं बघा. तू कट करून ठेवला नाही पण मुळात ना कोरामलो होतो तसं डायरेक्ट मोडलो माहिती आहे. तो गेल्या आठवड्यात ना किती 10 नाही 9 तारखेत काहीतरी तेव्हा तो वादी वारायला होतो ना तेव्हा सुरमाडा नाही आता कट करून ठेवला नाही पण तेव्हा ना तो डायरेक्ट असं मोडून ना घरात पडलो होतो आमच्या नवीन घरात. हे बघा पत्रे गेले आहेत आणि चॅनल फुल झाला आहे बघा. जाम नुकसान झाले त्यावेळी जाम नुकसान झालं. आमचा कलम पण आहे ना पाठीमागचा घराच्या त्या साईडचा ते पण मोडून पडला पूर्ण धरणारा होता तर आपण मोडून पडला. तर आपण दाखवतो तुमका थोड्या वेळात तोवर व्ह्यू बघा तुम्ही घराच्या इथलं. हो गाडीवाली आधी गेलो आपलं मंग्या खाणून गेलो होतो. हाती गेल्यात की कुठेतरी असणार. अरे पण हत्तीला राजा कुठेतरी असणार. सकाळीच गेलो होतो येईला काय नाही म्हणजे बघा
विहिरीवरती आपला झाड टाकलेला आणि विहीर साफ केला नाही हा. चिखल बिकल असताना विहीर उपासतात म्हणतात ना, ती उपासलेली आहे. आता चांगलं दिसता. तर मंडळी नो मळप आणि ऊन असा येता. पावसा वातावरण लाईट पण येता जाता. तर चार्जिंग पण आपली कमी टक्के आहे. तुम्हाला दाखवतं इकडे बघा. मगाशी ना म्हणजे काहीतरी झाड मोडण्याचा आवाज येलो, पण ते इकडचा कलाम ना ते एका बाजून मोडलो एक फांद त्याचं आहे. आमच्या घराच्या खाली शेत ना आणि या साईडला दाभळकरांच्या इथं ना कलामच मोडून पडला. कारण आता अवकाळी वारं इलो होतो ना, त्या वाऱ्या पाय ना झाडा सगळी कोरा ही झाली आहेत. ते लगेच तुटतात, मोडतात लगेच. तर आमचा कलाम पण तसं मोडलं, तुमका दाखवतो चला. तर फायनली मंडळी आपण येऊन पोचलेलो आहे. पप्पाने काल ना इकडे आग घातला नाही, पूर्ण हे जाळून टाकला नाही. एकदम काटेरी वनस्पती होते, काय नाही काय तर जाळून टाकला नाही. हा आपला कलाम ते बघू शकता. कल इकडे म्हणजे तोडला नाही त्यांनी आणि जाळून पण टाकलेला. जे इथं घाण होती ना सगळी पातेरं वगैरे सगळं जाळून भुगू केला नाही. तर हे बघा, ही बेटा पण होती ह्याची. कलाम मोडला कसा तर आपण बघूया. सर्वी करूया सर्वी. हे बघा डायरेक्ट ह्याच्यातनंच उपटून पडला आहे बघा. कसा मोडला तर बघा. इकडनं एका बाजून कोरम लावतात तर पूर्ण कोरामलेला मला मोडून पडला लगेच राजकन. हे बघा नंतर कराम एकदम धरणार होता. मग इकडे कलाम गेला ना तर व्ह्यू एकदम भारी इलो, खतरनाक. कलाम नाही तर पूर्ण मायाचा परिसर दिसता एकदम. तर मायात तर कोण नाही. पावसाळ्या वातावरणामुळे कसं दिसतं बघा. तर इकडे बघा निलो हा, इकडे काहीतरी करतात लाईटचा वाटतं. तो म्हणे होतो मगाशी वायरमॅन म्हणून, तिथे तर कोण दिसत पण नाही. चला ते जाऊन बघूया आपण काय ते. तर पप्पाने खडसला नाही कलाम आणि जो हिस्सा होतो थोडं जाऊन टाकला नाही. हे पण सुरमाड होतो, तो पण तोडून टाकलेलो. ही अशी लाकडा करून ठेवलेली तेव्हा. तर म्हणजे अभिजित दादा ना त्याची बघा छोटीशी शेती आहे. म्हणजे वरती भेटतं ना वरच्या पट्ट्यात गावात, तर त्यानं गावात केलं ना बैलांसाठी आणि काय ना काय शेती केला ना आतमध्ये. ही सोलर प्लेटची लाईन बघा. सोलर प्लेट आहे ना त्याच्यापासून करंट भेटत आहे का, आणि ही करंटची लागा ना. चला आपण जाऊया आता. तिकडे बैल दिसतात. तर आता आपण बघूया नदीत जाऊचा विचार करीत आहे. चार्जिंग लावून जाऊया मोबाईलला, कारण लाईट इली आहे. लाईट रात्री गेली होती, ती आत्ताशी इली आहे. आत्ताच ते नेलो म्हणे होतं ना आता त्याचं बघी होतो ना, मग नंतर लाईट इली आहे. आता चालले घरी, लाईटीचं बघूया काहीतरी आणि व्हिडिओ छोटेच करत आहे. कारण गावी नेटवर्क पण नाही आहे. ते कुठं गेलं हायवे लाईनला, तर तिकडे अपलोडिंग करू सोपाच आहेत. व्हिडिओ कमी मिनटाचं असलं तर लवकर अपलोड होईल. ते कारणास्तव खरा म्हणजे आपण जाऊया घरी. मळप बघा एकदा ऊन लागता, एकदम मळप पडता. ते बबलून नागरून ठेवला ना वाटतं पूर्ण. हे बघा. तर चला म्हणजे पण जाऊया आता थेटी घरी. तर पुढे बैल ते बघा, व्ह्यू बघा सकाळचा व्ह्यू एकदम खतरनाक. या कारणात खाली पुढे बैल चरतात पुढे. हे बघा हे कलंबाचं व्ह्यू इकडे. हे पण झाला नाही आपण वाटतं. हे बघा कलम एकदम भारी होता. काय का पण त्या धरत नाही असा विषय. विपुला पण झाड मोडून घेतला नाही वाटतं.
तर चला मंडळीनो येतं आहे ह्या व्हिडिओ हैसरच थांबवतो आहे. तर पुढच्या व्हिडिओत आपण नक्की भेटू आणि असे व्हिडिओ करीत राहीन. मी आता गावा गेलो आहे, थोडे दिवस आहे गावात. तर बघूया लाईट असली नसली त्यावर राहा, चार्जिंग असत नसत त्यावर. तर चला मंडळीनो पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू. तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर पायात काटो गेलो वाटतं, मग अशी एकेऱ्यात गेले होते. तर चला घरी जाऊन काटो काढते मग. चला टाटा बाय बाय.